ठाकरेंना खिंडीत अडवू पाहणाऱ्यांची हातघाई. ठाकरेंना विधान परिषदेवर सहज येऊ द्यायचे नाही असा काही मंडळींनी अफजलखानी विडा उचलला होता. त्यासाठी कडूसुद्धा गोड झाले. ठाकरे स्ट्रेट ड्राईव्ह खेळतात, तसेच फिरकीची सुद्धा गिरकी घेतात. मैदानातील नेता असल्यामुळे आपलाच माणूस त्यांनी विधान परिषदेवर पाठविला आहे. भाजपा मिंदेच काय, पण काँग्रेस राष्ट्रवादीने सुद्धा त्यांना कमी गतिविरोधक लावले नव्हते. शरदरावांनी ठाकरेंना मुख्यमंत्री करून काय साधले, सर्वांच्या डोक्याबाहेरचा विषय होय. महाराष्ट्राचे लक म्हटले पाहिजे, नाहीतर PM केअर फंडाप्रमाणे या मंडळींनी महाराष्ट्राचा खाऊन खुळखुळा वाजविला असता. जे आड्याला तांगड्या लावून गप्पा झोडतात त्यांनी शहाणे व्हावे. सुप्रीम कोर्ट निकालातून सर्वच घटनाक्रम बेकायदेशीर ठरवू शकते, कारण राज्यपाल व विधानसभा अध्यक्षांचा फैसला होणार नाही, तर पुढच्या सर्वच निवडणुका या बेकायदेशीर ठरविल्या जातील. शिवसेनेचा निकाल हा आगामी काळात आपल्या शासन प्रशासन व्यवस्थेला गाईडलाईन ठरेल. ठाकरेंनी पक्ष फुटला म्हणून सुप्रीम कोर्टात धाव घेतली नाही, तर ती गेंदबाजी मेघ ठोकली आहे. ज्यांनी कोणी हा पाताळयंत्री डाव टाकला त्यांचे भूतसुद्धा पुन्हा कधी शिवसेनेकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करणार नाही. हिंदुस्थानात सर्वच विकले जात नाही आणि सर्वच बाजीप्रभू होत नाही. बाजीप्रभूंनी घोडखिंडीची पावनखिंड केली, हे प्रथम ध्यानात घ्यायला हवे. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.